3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही। 3 ते 7 लाखांपर्यंत 5% टॅक्स, तर 7 ते 10 लाखांपर्यंत 10% टॅक्स भरावा लागणार। 10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% टॅक्स, तर 12 ते 15 लाखांवर 20% टॅक्स, तर 15 लाखांच्या वर 30% कर द्यावा लागणार आहे। देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प सादर, प्रत्येक गावात शहरात उद्योजक बनवण्यावर अर्थसंकल्पात भर। अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। कुर्सी बचाव बजेट, सामान्य नागरिकांना कोणताही दिलासा नाही, काँग्रेस नेते राहुल गांधींची टीका। अर्थसंकल्पात बिहार आंध्र प्रदेशवर सरकार मेहरबान, बिहारला रस्त्यांसाठी 26,000 कोटींचं विशेष पॅकेज, तर आंध्र प्रदेशला नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी 15,000 कोटींचा निधी। अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचं संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन। आजचं बजेट म्हणजे पंतप्रधान सरकार बचाव योजना, ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल। विरोधक महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाही असा नरेटिव्ह सेट करत आहेत। विरोधकांनी बजेट न वाचता घोषणा दिल्या, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार निशाणा। एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मनं जिंकणारा, अर्थमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। सर्वात जास्त टॅक्स देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी राजीनामा द्यावा, वर्षा गायकवाडांचा घणाघात। मोबाईल फोन, चार्जर, इलेक्ट्रिक वाहनं, सोलार सेट, विजेच्या तारा स्वस्त होणार। मोबाईल फोन आणि चार्जरवरील सीमा शुल्क 15% घटवलं। सोने, चांदी, प्लॅटिनमचे दागिने स्वस्त, तसंच लिथियम बॅटरी, चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार। कॅन्सरच्या 3 औषधांवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे हटवली, केंद्र सरकारकडून कॅन्सरग्रस्तांना दिलासा, तर एक्सरे मशीनही स्वस्त। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ, 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार, बजेटमधून मोठी घोषणा। शहरातील 1 कोटी गरिबांसाठी केंद्र सरकार घरं बांधणार, शहरी आवास योजनेसाठी 10 लाख कोटींची तरतूद। सरकार 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देणार, इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना महिन्याला 5,000 रुपये मिळणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी सरकार 2 लाख कोटी खर्च करणार, 5 वर्षात 4 कोटी 10 लाख युवकांना रोजगार मिळणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विश्वास। शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर 3% सूट मिळणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा। 2024 मध्ये राज्यात भाजपचा मुख्यमंत्री करण्याचे अमित शहांचे सुतोवाच, जास्त जागा निवडून आणून भाजपचा मुख्यमंत्री करण्याच्या अमित शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। महायुतीत 7 जण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत, देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत, खासदार संजय राऊतांचा दावा। अबू आझमींचं मत तुम्हाला चालतं का? समाजवादी पक्षाची मतं कोणी विकत घेतली ते सांगा, राऊतांचा शिंदे गटाला सवाल, तर अबू आझमींनी आम्हाला मतदान केलं नाही, नरेश मस्केंचं उत्तर। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी, तर रायगड, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, कोल्हापुरातील आंबेवाडी, चिखली ग्रामस्थांच्या स्थलांतराला सुरुवात, घरातील सामानासह जनावरांना घेऊन नागरिक निघाले। पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 7 इंचावर, पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीच्या दिशेने, 43 फूट ही पंचगंगा नदीची धोका पातळी।